नमस्कार, माझे नाव शुभम महेश गावकरकर. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी. आज मी तुम्हाला या पुस्तकाची संपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम या पुस्तकाचे नाव आहे आधुनिक ॲथलेटिक्स. या पुस्तकाचा प्रकार जो आहे तो खेळाचा आहे. हे पुस्तक आपल्याला खेळाची माहिती सांगते. या पुस्तकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या खेळांची माहिती, आधुनिक काळातील जे खेळ आहेत नवीन, त्यांची माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ते खेळ खेळायच्या आधी आपल्याला त्याच्या आधी ते खेळ खेळण्यासाठी जी ऊर्जा लागते, त्याच्या आधी ती ऊर्जा मिळवण्यासाठी आपण काय व्यायाम केला पाहिजे ते आपल्याला या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये अशा ज्या वेगवेगळ्या स्पर्धा ज्या असतात खेळांच्या, तर त्या खेळाच्या स्पर्धा ज्या आहेत त्यांच्याविषयी आपल्याला या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. एक तुम्हाला मी त्यातला सारांश वाचून दाखवतो. ॲथलेटिक्स हे नाव उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक मोठे बहुलंब वर्तुळाकार असलेले क्रीडांगण, आजूबाजूस व्यवस्थित बसलेले अथवा गर्दी करून उभे राहिलेले व खेळाडूंना प्रोत्साहन देणारे प्रेक्षक, छाती पाठीवर क्रमांक लावून अर्धा विजारीत इकडे तिकडे धावपळ करीत असलेले धावपटू, विस्तून धरलेला हात वर करून शर्यती सुरू करण्यास सज्ज असलेला स्टार, तसेच फेकीच्या आणि उड्यांची मोजमापणी करीत असलेले पंच असे दृश्य उभे राहते. थोडक्यात आपल्याला या सारांशामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की खेळ सुरू व्हायच्या आधी ते कशा प्रकारे त्या खेळाची तयारी करतात, किंवा ती खेळ जेव्हा सुरू होतो तेव्हा एक जो माणूस असतो तो जेव्हा बंदुकीची गोळी हवेत मारतो तेव्हा सगळे धावण्यासाठी तयार होतात व ते धावण्यासाठी पुढे जातात. तर तशाच प्रकारे आपल्याला या पुस्तकामधून सांगितले जाते की या खेळांचे महत्त्व आपल्याला या पुस्तकातून सांगितले जाते. धन्यवाद.